कसं काय मित्रांनो, मी आहे गौरंग मंचकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सो मी आज विचार केला की आपण चला असंच ब्लॉग चालू करूया. आज आम्ही स्पेशली ब्लॉग चालू केलेला आहे बिकॉज आज आमचा आहे चिल डे. आज आहे चिल डे. दीदी आणि यश आतमध्ये बसले आहेत. आज रात्री यशचा बर्थडे चालू होणार आहे, म्हणून आम्ही विचार केला की काहीतरी स्पेशल त्याला आवडतं ती गोष्ट आपण बनवूया. सो मम्मीने विचार केलेला. मम्मीने सकाळपासून काहीतरी जायची प्रिपरेशन करत होती, बट मी विचार केला की चला आपण तेच तुम्हाला दाखवतो आणि आपला सेलिब्रेशन पण होऊन जाईल, त्याला जरा प्रिन्स ट्रीटमेंट पण होऊन जाईल अँड त्याचा आपण बर्थडे सेलिब्रेट करूया रात्रीचा. आणि नंतरचा जो बर्थडे सेलिब्रेट असेल तो दीदी ब्लॉग मध्ये टाकेलच, एक स्पेशल ब्लॉग टाकेलच. सो मी विचार केला की सो नाही बोललं पाहिजे. मला खूप सारे लोक बोलले की सो नॉट सो ब्लॉग वाला कर. मी लवकरच करेल, विचार करतोय. आणि कसं होतं माहितीये का, माझं मनात निघतं. मी प्लॅन वगैरे नाही करत, माझं मनात निघतं. सो बोलणं म्हणजे सो असं, म्हणजे सो तसं. ऑलरेडी मी किती कमी बोलायचो, बट आता स्टाईल ऐक तर ऑलरेडी मी किती कमी बोलायचो. माझी ती स्टाईल म्हणजे नंतर झाली आहे, म्हणजे अशी डेव्हलप होत गेली आहे. म्हणजे मी जसं माझं एक्सप्लोर करत गेलो आहे माझं कम्युनिकेशन स्किल्स, तर त्याच्यामध्ये माझं ते निघत जातं. कारण की मी कॅमेरा फक्त चालू करतो, ह्याच्यात काहीच नसतं, म्हणून मग डायरेक्ट निघतं माझं जे काही निघतं. मी काय प्लॅन करून थोडी ना ब्लॉग बनवतो, कधी बट थोडी ना बनवतो, रिअल असतं सगळं. म्हणून मग ते बोलायचं जरा थोडं हे कर ना, सो 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 का इट इज माय स्टाईल. सो दाखव. मग आम्ही विचार केला, परत मी सो बोललो. सो मी परत सो बोललो की चलो आपण थालीपीठ बनवूया. थालीपीठ सगळं मम्मीने प्रिपरेशन केलेली आहे. मला मम्मी आता तेच बोलणार. सकाळी डाळी भाजल्या, काय बोल हा, चण्याची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ, आणि ते पीठ असतं ना तांदळाचं, ज्वारीचं, त्याच्यात ते पण पीठ मी टाकणार, ठेचा टाकणार थोडासा, लसूण, कोथिंबीर, मिरची, आणि मग तिखट मीठ सगळं टाकून ते मळणार. कांदा बिंदा टाकून, कांदा बारीक टाकणार, आणि मग नंतर ते ह्याच्यावर भाजायचं भाकरी सारखं. एक्झॅक्टली ते आवडतं यशला. आणि दुसरा ठेचा करणार आहे तो त्याच्याबरोबर खायला. सकाळपासून मम्मी यशला प्रिन्स ट्रीटमेंट. आणि दही सुद्धा, दही पण ज्याला दही पाहिजे आवडीचं. ओके. सो आम्ही खलबत्तामध्ये मस्तपैकी दगडाचा आहे खलबत्ता. हे कोथिंबीर आणि लसूणचा ठेचा बनवतोय. जरा थोडं मस्त वास वगैरे येतो. मी हे सेम टी शर्ट घातलंय. आय डोंट नो वाय. कमेंट सेक्शन मी बघितले, तुला सफेद चांगलं दिसतं बोलले ना, म्हणून मम्मी मला बोलली की मी करणार. मी बोललो की मी करणार. प्रिन्स स्टेटमेंट मला द्यायची आहे. बोल मम्मी, तू लहानपणी कधी बर्थडे सेलिब्रेट केलायस, कधी नाही केलायस? अजिबात नाही. आमच्या वेळेला बर्थडे बिडे काय नव्हतं असलं काय. तुमचे तरी बर्थडे कुठे केले? फक्त पहिला केला आणि पाचवा केला. तुमचे बर्थडे कधी केले? माझा बर्थडे केला नाही असं बोल. माझा एकही फोटो नाही. मी विचार केला की चला आपण मस्तपैकी ब्लॉग बनवूया की चाइल्डहुड फोटोज. चाइल्डहुड फोटोज. हा, आता मम्मीला मी सांगतो, चाइल्डहुड फोटोज किती आपल्याकडे अल्बम सांग? भरपूर आहेत. 7 अल्बम आहेत आमच्याकडे टोटल, सगळ्या फॅमिलीचे मिळून. त्याच्यामध्ये 2 डेडिकेटेड आहेत मला, आणि त्याच्यामध्ये 60 मधनं 30 किंवा 60 मधनं 10 डेडिकेटेड आहेत दीदीला. दीदीचे जास्त पप्पा काढतच राहायचे. तुझे नंतर नाही काढले का? कारण मग दीदीचे पण बंद केले, कारण नजर विजर लागायला लागले, मग ते काढून, त्यामुळे तुझे जास्त काढलेच नाही. माझे आहेत फोटो, चांगले फोटो आहेत, बट मी तो ब्लॉग करायचा राहिला मला. सॉरी, तो करायचा राहिला माझा. मी लवकरच करणार आहे तो ब्लॉग. आपण नीट पैकी सगळे फोटो शोधायचे मला. माझे शोधावे लागतील, दीदीचे तर आहेत, माझे शोधावे लागतील. आणि तरुणपणाचे फोटो आहेत ना, मी काढले स्वतःचे, आणि मग पप्पाने दिले हे प्रिंट करा आणि त्याच्यात घुसवा. आय एम सेल्फ ऑब्सेस्ड. आता ह्याचा वास एकदम मस्त येतोय. चेचल्याच्या आता मला असं वाटतं की मम्मी शुड कंटिन्यू दिस. आय डोंट लाईक मिरची. मला मिरची ठेचा पिचा आवडतं, बट जेवणामध्ये कशामध्ये पण मिरचीचं जरा मला असं दिसलं मिरची, आय डोंट लाईक. कारण की कसं होतं माहितीये का, खातो आपण मस्तपैकी खातो, पण मिरची मध्ये चावली गेली ना, मला तेच कळत नाही. दॅट आय डोंट लाईक. दीदीच्या वेळेला मी हे असलं मिरची खाल्ली तू सांग, पण तुझ्या वेळेला मी मिरचीच खात होती. हा, माझ्या वेळेला मम्मी मिरचीच खात होती, म्हणून व्हायटामिन सी. मग ते मामी, म्हणजे ह्यांची मामी होती ना, ती अशी. परत एकदा आपण बोलू. मला सांग, पण एकदम लाईनीशी सांग की तू मी जन्माच्या वेळेला तू काय काय गोष्टी खाल्ल्यास? तुझ्या वेळेला मी काही खाल्लं नाही.
कारण ते बोलतात ना पहिल्या मुलाच्या वेळेला सगळे लाड असतात, नंतरच्या वेळेला लाडबीड काही नाही. सासूने लाड नाही केली मम्मीची. नाही, सासू नव्हतीच ना माझ्याजवळ, सासू गावीच असायची ना. पण एरवी पण सगळ्यांच्याच बाबतीत तसंच असतं, पहिलं जेव्हा असतं तेव्हा ते सगळं चोचले असतात, बरोबर. नंतरच्या वेळेला काय चोचले अरे फसले. काय तू काय खाल्लं काय तू ते सांग. तेच सांगते ना, शिळं खायची मी. हा आणि गवारीची भाजी मला अजिबात आवडायची. मला गवाराची भाजी खूप आवडते. हा, आणि मिरची खायची. आणि मला मामाकडे मिरची जायची खूप ना, नाही आवडत. यांच्या मामाकडे तिथे असंच फेरी मारायला जायचो ना, तर ती मामी नेहमी मिरच्या फ्राय करत असायची मीठ लावून. मग ते मला द्यायची 2-3 तरी. आणि तेव्हा ते गॅसवर ते लोक भात आहे ना टोपामध्ये शिजवायचे ना, तर त्याची पेस्ट टाकून द्यायची ती. तर मी म्हटलं टाकता कशाला, मला द्या. तर मग नेहमी मी जायची, तर मग ती त्यावेळेला भरून ठेवायची ग्लास, किंवा भारती आली की दे. बरोबर. मग ते भाताचं पेजनी तू हेल्दी होता, हेल्दी होता. म्हणजे झालाच तेव्हा पण 4 किलोचा होतास तू, 4 किलोचा. सोनोग्राफी करायला गेली की तुझं डोकं पण दिसायचं नाही, हे डोकं मोठं नुसतं. डोकं मोठं आहे माझं. तर मग मला फिरून ये म्हणून डॉक्टर सांगायचे, हा. जरा बाजारात फिरून या. मग फिरून आले की मग तुझं जरा डोकं ह्या साईडला यायचं, तेव्हा दिसायचं जरा. एक्झॅक्टली. आणि दीदीच्या वेळेला काय काय खाल्लंस? देवीच्या वेळेला बदाम, पिस्ता, अक्रोड, खारीक सगळं खाल्लेलं आहे तिचं. तेव्हा पहिलं होतं ना, म्हणून पप्पाने सगळे एक्झॉटिक गोष्टी आणलेल्या. आणि केळी माझं पण भरपूर, काय नाही. केळी. आणि नेमकी ती बारीक झाली का, तर मी खातच आणि होती मी ना. पुष्ट खातच होती. हा, मग तुझ्या मला खायचीच वाढायची नाही. जागा भेटली, दीदीला जागा नाही भेटली, कारण ही खायची भरपूर. खातच राहायची. वडापाव खातोय. अरे तू रेकॉर्ड करतोय ना, ब्लॉग बनवतोय, तुला प्रिन्स स्टेटमेंट आज. काय बोलतो? वडापाव बनवून दे ना. प्रिन्स ट्रीटमेंट देतोय, वडापाव बनवून दे ना. वो कांदा डालो भैया थोडासा उधर. थांब, मी ठेचा बनवलाय, तो जरासा लावतो. हा. कांदा लावतो. हा, हे मिरचीचं आहे. मम्मी बोलत होती की दीदी जेव्हा जन्माला आली हा. तेव्हा दीदीच्या वेळेला मम्मी काय काय खायची? बदाम, पिस्ता, सगळं exotic. काजू. माझ्या वेळेला काय खायची? जास्त गेस नाही कर फक्त. शिळं खाल्लं फक्त. शिळं खाल्लं. माझ्या वेळेला शिळं जेवण खाल्लं. कांदा डाले का भैया? हे लाव, थोडंसं लाव. कांदा. ए भाई, तेव्हा तिकडे त्यांनी कांदा उचलला आणि काय बोलत? नाही, मी खूप तिखट असेल पण अरे आय नो हाऊ टू डू इट. कांदा का अरे मम्मी कांदा परत का मला बोलतो? आम्ही नेहमी वडापाव वगैरे खातो, त्याच्यामध्ये असं कांदा कांदा टाकतो, मजा येते बाई. दीदीने आम्हाला सवय लागली. एन्जॉय. चांगलं हम्म. बट बटाट्याची भाजी ऑलरेडी हे हम्म. एन्जॉय. बघ. नाही खा. अरे, अरे खा. अरे. मी ऑलरेडी हात पुढे केलेला. पण तुम्ही ठेचा का बनवताय? अरे थालीपीठ. थालीपीठं थालीपीठच्या बरोबर. पिठामध्ये पण टाकणार. आणि असं ह्याच्यामध्ये त्या दिवशी आपण खाल्लं नाही का ठेचा हा. आणि दही हम्म. म्हणून. मग आपण एक काम करू. आणि सॉस पण आहे, सॉस पण कोणाला पाहिजे तर सॉस. आपण योगर्ट घेऊ, आणूया हा. ग्रीक योगर्ट मध्ये थालीपीठ टाकून खाऊया. अरे, इनोव्हेशन काहीतरी नवीन करूया आपण. दही. हम्म. दही लस्सी मध्ये दही. असं काहीतरी करू. दही आहे, दही आहे. रेसिपी यायची इच्छा झाली मला. या, लस्सी प्यायची. तर दीदी नाही हा. मग आपण लस्सी मागू शकतो. लस्सी मला खूप आवडते. मी ऑफिस मध्ये रोज एकदा लस्सी पितो. रोज 14 दिवस काय लस्सी झालं पितो कंटिन्यू. जी प्रिन्स ट्रीटमेंट किती रे? चला आज आपण लस्सी. एक काम करू, आपण खाऊया ती. आज लस्सी मागवतो तुमच्या. यू एन्जॉय. Yes. पाय चेपते ना ती. हे इकडे, हे यश इकडे. कोण काय झेपत नाही. कोण झेपत. माझ्याशी पूर्णपैकी ठेचलं गेलेलं नाही आहे. मम्मीनेच फुल हे ठेचा ठेचलं. ते मी अगोदरचं मी ठेचलं, बट हे ठेचा मम्मीने ठेचलं. हा. ठेचा जरा धडधड. मला सांगा ठेच्यामध्ये जरासं लिंबू असतं की नाही? मी मम्मीला बोललो की जरासं लिंबू टाकायचं, पण माझं म्हणणं चटणीमध्ये ऐकतच असतो, नाही. मास्टर शेफचं तू चटणीमध्ये. ऐकत नाही. ठेच्यामध्ये लिंबू नाही पिळत. मास्टर शेफचं तू ऐकत नाही. आता हे आम्ही डायरेक्ट रात्री बनवणार आहे, सो आपण तेव्हा भेटू. त्याच्या मध्ये मध्ये 7:30 यशला 8 मध्ये मध्ये लस्सी देतो आता. त्याला माहिती नाही मी मागवली. मग चहा कधी पिणार? ओ माय गॉड. चहा द्यायचं होतं नंतर. ठीक आहे, मग आतमध्ये नंतर. पोटात चाय लस्सी होऊन जाईल. नाही नंतर दे. आता चाय फ्लेवर्ड फ्रीज लस्सी. मध्ये ठेव. चाय फ्लेवर्ड लस्सी. मी ना एक मीम बघितलेलं, त्याच्यामध्ये तो काय बोलतो की त्याला पनीर खायचं असतं, तो जिम करत असतो, बट तो बोलतो की मैंने दूध पी लिया, नींबू निचोड़ लूंगा, पेट में पनीर हो जाएगा. एवढा फालतू जोक होता तरी मला खूप हसायला आलेलं. तर आता आपण हे मिक्स केलंय मम्मीने सगळं. हे सगळं मम्मीचा रेसिपी आहे. सब मम्मी का रेसिपी आहे. सब
वास खूप खमंग येतोय. तर काय करायचं बोल. ते मिरचीचं वाटलं. आपण मिरचीचा वाटलेला ठेचा जो आहे त्याच्यामध्ये टाकायचं. सगळं टाकू. सगळं टाकलेलं आहे. कांदा. आणि अजून मीठ बाद में. ए हात धुतलेस का? नाही विसरलो. बघितलं म्हणून मी आलीये. हात धु. जाऊ दे आता झालं सगळं. ए हात धु. नाही कांदा आता टाकलं सगळं टाकू. व्यवस्थित आहे, मला पसकटलेलं नाही आवडत. आता हे काय परफेक्ट. परफेक्ट घ्यायचं. एक बी कांदा कोथिंबीर टाक दीदी. सॉरी बिनधास्त टाक. तुम्ही हात धुया. हा. नाही धुतली आहे हिने पण. बघितलं नाही धुतलं हिने पण. बोलते मी केलं तर हे नुकसान. घे आलं लसूण पेस्ट. टाक. मी टाकू? हा, बिनधास्त. अजून एवढंस काय नाही तर काय एवढंच टाकलंय टीसभर. हे बघा वास तरी मस्त आला. दिसतंय. बस. हा. हो आता हिंग टाक जरा. हिंग डालो. हेंग क्यों? मॅडम म्हणजे पोटाला जाचायला नको. ओवा टाकूया? टाकूया ना उसमें काय तुला आवडेल तर टाकू. आपणच खाणार आहे. हा हा देव छान देव वास येतो बिंदास. त्याला. मस्त सुगंध येतो. हे असं चुरायचं. अरे माल तंबाखू चुरतात ना. ही बघ काय एक्झाम्पल देते तंबाखू चुरतात. आम्हाला नाहीये प्रॅक्टिस. सॉरी दिसतं ना असं करतात ते. सॉरी. ह्याला बरं झालं हात धुतले. हिंग त्याला टाक. सगळं मळ पण गेला. मला असं वाटतं की ठेचा कमी आहे का? येस मी बोललो लिंबू टाकला असता तर बरोबर हे झालं. गप्पे. आणि हे फक्त कलर साठी हा. काश्मीरी लाल. हे का टाकते? हे धना पावडर. घेतलं उचललं टाकलं. आता जिरा टाकलं का? जिरं पण ए, आता नाही, 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 काय? ती बोललो आहे टाकायला कोणाचं मी ऐकते? आता मी मीठ करतो. मीठ आम्हाला बरोबर मीठ लागतं मम्मीला आणि यांना कमी मीठ लागतं. हळायचंय. ए, तू नको म्हणू मम्मी तू म्हण. मग तेच ना ऐकतच नाही तो. हा, हा सगळं असं गिजबिचून टाकीन. गिजबुजून काय गिजबुजून. एकदम हेल्दी. खूप हेल्दी स्नॅक आहे. डिनर आहे भाई आपला. हा, dinner आहे. आमचा हा डिनर आहे. स्नॅक बोलून गेली. केक वाली आने वाली है. केक आलेला आहे फायनली. मस्त दिसतं बघ केक. आता हे सगळं मी सामान लपवतो आणि भरपूर काय काय सामान आणलंय छोटं छोटं. त्याचं सगळीकडे लपवतो. हे वेज ऑब्विसली. आणि आणि मम्मीचं पीठ बोल. पीठ मम्मीचं पीठ झालेलं थालीपीठ, आहे. हा. आता मी थालीपीठ पण करायला घेतो आणि मग हे सगळं आपला रॅन्डम ब्लॉग चालूच आहे. त्याच्यासोबत आपलं यशचं हे पण चाललंय ट्विन्स ट्रीटमेंट. त्याच्यासाठी लस्सी मागवली. त्याला लस्सी हवी होती. दॅट इज वाय. एन्जॉय. मगाशी बोललो ना आपण. एन्जॉय एन्जॉय. चल बाय. काय घेतोय? लस्सी दाखव काय घेतोय? लस्सी ब्रो. कधीपासूनची आहे त्याच्या फ्रीज ए आज मागवली त्यांनी. कधी अरे गॅप रे मध्यंतरी मी भरपूर कोणाचं काय काय बघितलं. चल बाय बाय. एन्जॉय. मातोश्रीने पहिलं चालू केलेलं आहे. मम्मी जरा दाखव का फिलीज. हे बघा मम्मीने एक करायला चालू केलेलं आहे. बट मेन टास्क आहे की मी करणार आहे. मम्मीला एक करायचं होतं कारण की ट्रायल फिसकटतंय की नाही बघायचं ते होतं म्हणून. मम्मीचं बाय एक आता सक्सेसफुल झालं म्हणून आता आम्ही करायला घेणार आहे. मी करायला घेणार आहे बिकॉज मी देणार आहे सगळं. आणि मग असा अख्खा कपडा टाकायचा. हो नाईस. म्हणजे जरा जराशी कपड्याची टेस्ट पण यायला पाहिजे. मी काय म्हणते तू काही म्हणशील. मी करून पटापट. एक मी करणार त्याचे. मी पण तयार झालोय. अजून घ्यायला पाहिजे. मी जरा जास्तच कमी आणि केलं. गोल गोल आणि शिवाय हे ओके. जास्त जाड हो, झालं. भरपूर जरा जाड पातळ आहे. कर. हा, मग एवढा गोला एवढा पाहिजे. जाडा नको. तू कमी छोटाच कर आधी. हे बघ याला चिटकवलं. हा. हे असं चिटकवायचं नाही. भरपूर सारं पाणी. पाणी ते बघ म्हणून हे एवढं. चिकटतंय माझ्या हा, हाताला. म्हणून तर पाणी घ्यायचंय. हाताला लावायचंय. हे कधी सांगणार मला. वड्यासारखं काय केलं हाताला फक्त. भाकरी सारखं करायचं आहे ना. माझं. हा हिने केलंय अगोदर. हे थालीपीठ वगैरे हमारा हे है. पोटिंग. कोटा. मध्ये जाड झालं नाही, माझं. कोट है ना कोटा. कोटे. कर अजून पातळ. ये थालीपीठ वगैरे ये हमारा चीज है. मम्मी का सब्जी है, दाल भाजी भात. बस बोलल्या बोलल्या फाटलं. हे आता डायरेक्ट असं उचलून झाकली ना, टाकली. हे एकदम आरामात टाकायचं आणि मग काढायचं. हा, झालं. जिथे पाणी हे बघा जर असं फक्त इथे राहिलं नीट शेप नाही पडलाय बट ठीक आहे पोटातून जाणार आहे. ही बघ ही लगेच करायला सगळं. हिने अगोदर केलेत ना म्हणून भारी झालेला आहे. आता नीटपैकी जरा शिजू दे. माझा एकदम मस्त पैकी दिसतोय. आता खालतून करपलाय का मम्मी जरा बघ पलट. मी आताच पलटलेला. हा एकदम नीट पैकी शिजलाय. नीट पैकी असं परफेक्ट शिजला पाहिजे. बघ बघ किती भारी शिजलाय. आधी टाकलेला आहे. सगळे होऊ दे. तू जाऊन बस
आम्ही बिग बॉस बघताना आपण सगळे नाही तर तू बघायचं. खा म्हणजे नंतर आम्हाला हा. गरम करून नाही नाही देशील. मी तू खा मग. आता खाल्ली आहे. मी बिग बॉस करताना खाल्ली. आता आम्ही अख्खं टेक ओव्हर करतो किचन. सो यू गो. ओके फुल किचन आम्ही आता टेक ओव्हर करतोय. सगळेचे सगळे आम्ही थालीपीठ आम्ही बनवणार आहेत आमचा दोघं. प्रिन्स हे करत बसलाय. प्रिन्स असा बसलाय रील एडिट करतोय की बघत बसलाय. माझं काम आहे फटाफट बनवून द्यायचं आणि गौरांचं काम आहे फटाफट शेकवायचं. शेकवायचं. एक मिनिट, मम्मीने मळलं, मी फटाफट बनवले आणि ह्यानी ऍप्रन घातलंय. का म्हणून खरं तर पॉइंट बरोबर आहे त्याचा. एस्थेटिक काय बोलतो हे बघ, तुम्ही लोकांनी केलं हो. पण तुम्ही लोक करून पण अंगावर नाही सांडणार याची गॅरंटी आहे. एक्झॅक्टली. पण हा इथे आहे ह्याच्याने अंगावर सांडण्याची गॅरंटी मला पण माहिती आहे. माझ्यासोबत पण होतं भाई, होत आहे लॉजिकली करेक्ट केलं. आता मस्त बिग बॉस बघता बघता आम्ही खाणार ना. येस त्यामुळे वाटाणे फुल एकदम लंगडी बोलतात ना याला? हा, हे ठेवू इथे हो मध्ये. याला लंगडी बोलतात. हा. हे बघा. काय करतोय. एन्जॉय एन्जॉय युअर डिनो. थँक्यू सर. बिग बॉस लावलं का? हा, लावतो का? मी लावतो थांब मी लावतो. ट्रीटमेंट चालली आहे ना. थँक्यू. येस खाऊन बघ कसं वाटतंय मी बनवलं. फक्त ऍप्रन घातलेला भाई तू. खाऊन बघ. मला तर वास तर मस्त येतोय. एक नंबर लागतोय भाई. काय बोलतो मम्मी? हे बघ पण मस्त झालंय. ना. खूप अमेझिंग आहे. yes. चलो नेक्स्ट आयटम आणलेला आहे. दोघांमधनं तुला कुठलं हवंय ते घे. इथे पडेल. हा खालचं झिरो सीताफळ, हे झिरो व्हॅनिला चॉकोबार. नाही व्हॅनिला नाही चॉको. बघ एकदा खाऊन बघ. झिरो शुगर नथिंग. केवढं घेतलं पण टाक. झिरो शुगर. भाई अमेझिंग वाटतंय. काय बोलतो? खूप हा? फळ खाते मी. मी फर्स्ट टाइम खाणार आहे. तुला बघतो चमचा उडे आहे. Best आणतो. त्यांनी त्याचा आणि माझा आलं. तिने आईस्क्रीम खाऊन मोकळी झाली आहे. दोघं आता व्हिडिओ शूट करतात आतमध्ये ट्रेजर हंट. आम्ही यशला सांगितलं की केक नाही आणलाय बट आणलाय. हा? ए बे, इथे चिठ्ठी दिसते ब्रो. फायनली आता आम्ही केक कापायला घेतोय. भाई हा केक मी हिला आजच बोललेलो तो मागव प्लीज, पण तिने शहाणपणा केला तेव्हा हिने मागवलेला ऑलरेडी. थँक्यू यार, मला खूप आवडतो हा. तो वालाच आहे का जो आपण तेव्हा खाल्लेला? त्याचाच बर्थडे त्यालाच काढलं. हा ना यार. नाही ठीक आहे यार, पण मला अनएक्सपेक्टेड भरपूर काय काय भेटलं आज. गाणं लावलं. हॅपी बर्थडे टू यू. फेमस पाहिजे. नाईस. पूर्ण का आता जस्ट मी ह्याच्या गिफ्ट वरती बसलेलो. 2 मिनिटं माझं असं झालं, मग मी हे केलं. चला आता भरपूर सारे फोन कॉल्स येतात बर्थडे साठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा विसरू नका. असाच छोटूसा जरा प्री बर्थडे सेलिब्रेशन बाय गिविंग हिम प्रिन्स स्टेटमेंट असाच होता बस. बाकी सगळं आता आपण डायरेक्ट ह्याचे ब्लॉग्स बघू. जरा चॅलेंज ब्लॉग्स आता येणार आहेत ह्या नेक्स्ट वीकमध्ये, कारण की नेक्स्ट वीक सगळे लाईंड अप आहेत सगळे ब्लॉग्स. सो लाईक आणि एक प्रँक व्हिडिओ येणार आहे, प्रँक व्हिडिओ. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. आपण भेटूया परत. भेटूया ना.